धन्यवाद. सप्रेम जय भीम. सन्मानपत्राचं वाचन करतो आहे. सन्माननीय आयुष्यमान प्रभू तानबाजी राजगडकर, सस्नेह जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स बानाई नागपूर शाखेच्या वतीने आपल्या बहुमूल्य कर्तृत्वाचा आदर करून आपला गौरव करीत असताना आम्हाला सार्थ आनंद होत आहे. सन्माननीय राजाभाऊ राजगडकर, त्याचप्रमाणे नेताजी राजगडकर यांच्या सानिध्यात आपली जडणघडण झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्यावर फुले, आंबेडकर आणि मार्क्सवादाचा प्रभाव असल्याचे आपल्या लेखात, कवितेत स्पष्टपणे दिसून येते. महाविद्यालयीन काळापासून आपली ओळख साहित्यिक म्हणून आहे. महाविद्यालयीन वार्षिकांक तसेच साप्ताहिक यामधून आपले लेख, कविता इत्यादी प्रकाशित झाले आहेत. नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमधून आपण समाजशास्त्राची पदवी घेतली. आपल्या नोकरीनिमित्ताने मुंबईला जावं लागलं. तिथे गेल्यानंतरही आपली समाजाची नाळ तुटली नाही. तिथे देखील आपण समाजकार्य करत राहिलात. मुंबईमध्ये राहत असताना आपणास बाबूराव बागुल, नारायण सुर्वे यांच्यासारख्या साहित्यिकांचा सहवास लाभला. मुंबईमधील तत्कालीन इंडो सोशियल कल्चरल समितीचे सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी आंबेडकरी मार्क्सवादी चळवळीतील मंडळीशी संबंधित राहिलात. कविता लेखनाचा प्रवास आपला सुरूच राहिला. कवितेवरील आपल्या प्रेमापोटी आपले 3 कविता संग्रह प्रकाशित झाले. आपण जिल्हा परिषदमध्ये डेप्युटी CEO पदावर असताना चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, अमरावती या इलाख्यातील आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये काम करण्याची आपणास संधी मिळाली. नोकरी करीत असताना आपण त्या भागातील आदिवासी गरीब लोकांसाठीच्या योजना उत्तम प्रकारे राबविल्यात. यामुळे आपलं लोकाभिमुख प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली. नक्षलग्रस्त भागात देखील काम करत असताना तेथील आदिवासी बांधवांचे जीवन आपण जवळून पाहिले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी आपण उत्तम प्रकारे काम केले आहे. नागपूर आणि विदर्भातील दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या चळवळीच्या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग राहिला आहे. हे सगळं करीत असताना आपण लेखनाचा व्यासंग कायम ठेवला. महाराष्ट्रातील आदिवासी या विषयावर आपले लक्ष केंद्रित केले असून भरीव कार्य करत आहात. आपण राजकारणात देखील सक्रिय आहात. आपल्या लेखनांमधून आणि कवितांमधून भारतातील सर्व शोषितांच्या आणि वंचितांच्या दुःखांचं वर्णन आपण करीत आहात. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन आपण प्रकल्पग्रस्तांचे देखील प्रश्न सोडवण्यास अग्रेसर आहात. आपण समाजाकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्याची अतिशय नम्रपणे दखल घेऊन आणि आपल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हे सन्मानपत्र बानाई नागपूर शाखेच्या वतीने महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात आज गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी आपणास आदरपूर्वक बहाल करीत आहोत. आपणास सुदृढ आरोग्य, सुखी व समाधानाचे दीर्घायुष्य लाभो आणि सामाजिक कार्यासाठी आपणाला बानाईला आपली प्रेरणा मिळत राहो ही सदिच्छा. आदरणीय प्रभू राजगडकर सरांच्या सत्कारासाठी मी भास्कर खोब्रागडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बानाई तर्फे आयोजित महाड सत्याग्रह शताब्दी निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संघटनेचे अध्यक्ष
अरविंदजी गेडाम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सन्माननीय ताराचंदजी खांडेकर, विद्युत कर्मचारी संघटनेचे संस्थापक आदरणीय जी.एस. पाटील साहेब आणि माझ्यासह अन्य सत्कार महर्षी जे आहेत ते सगळे, आणि इथं या हॉलमध्ये उपस्थित असलेली सगळी मंडळी, एका ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष झाली आणि ते औचित्य साधून बाणाईसारख्या संघटनेने हा असा सत्काराचा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम घ्यावा, हे खरं तर फार औत्सुक्याचं आणि आनंदाचंही आहे. त्याच्याबद्दल बाणाईचं मी अभिनंदन करतो आहे. गेल्या 100 वर्षामध्ये खूप बदललं. आपण सर आता 90च्या जवळ आहे, त्याच्यामुळे सरांनी बरेच बदल पाहिले. मी 70च्या घरात आलेला आहे, बरेचसे 70च्या पलीकडचे आहेत, आणि आता खंत व्यक्त केली की तरुण कुठं आहेत. हे खरं आहे. एक काळ असा होता, जगातल्या आणि या देशातल्या चळवळी तरुणांनीच चालवल्या होत्या. बाबासाहेब 36 वर्षाचे असताना महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, म्हणजे ते तरुणच होते. आता अवस्था थोडी बिकट आलेली आहे. या 100 वर्षामध्ये या देशाच्या राजकारणाच्या पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे. खूप राजकीय, सामाजिक आणि सर्व प्रकारचे बदल झालेले आहेत. आर्थिक बदलसुद्धा झालेले आहेत. खरं तर हा 100 वर्षाचा आढावा घेतो म्हटलं तर याला खूप वेळ लागते. त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्मितीचं काम झालं. 1950ला ती संविधान आपल्या देशाप्रती अर्पण करण्यात आलं, या लोकांप्रती अर्पण करण्यात आलं. साधारणतः 1964-65 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. त्याच्यानंतर मग 78-77 पर्यंत काँग्रेस होती. आणीबाणी आली. त्यानंतर मध्ये एक असा अल्पकाळ आला की सर्व पक्षाचं कटबोळं असलेलं जनता सरकार आलं, ते आपल्या मवतीने मेलं. त्याच्यानंतर पुन्हा इंदिरा गांधीचं सरकार आलं. इंदिरा गांधीचा खून झाला, आणि या दरम्यान 69च्या दरम्यानमध्ये उत्तर भारतामध्ये संयुक्त विधायक दलाची सरकार आली, म्हणजे ते कटबोळच होतं, एका पक्षाचं कुठलंही सरकार नव्हतं. त्यानंतर मग राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांना बहुमत मिळालं भरपूर इंदिरा गांधीच्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर. त्यांनी काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न केला, जसं टेक्नॉलॉजी वगैरे आणण्याचा प्रयत्न केला. बरेच चांगले बदल केले. 73वी घटना दुरुस्ती करून नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतमध्ये याच्यामध्ये बदल करून यांना, म्हणजे पूर्वी आपल्याकडे ग्रामपंचायतमध्ये कुठलंही आरक्षण नव्हतं लोकप्रतिनिधींना, जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण नव्हतं, नगरपालिकांमध्ये आरक्षण नव्हतं, महानगरपालिका, ते 73व्या घटना दुरुस्तीने आपल्याला दिलेलं आहे. ती एक फार मोठी उपलब्धी जी आहे राजीव गांधी. फक्त राजीव गांधीच्या काळामध्ये तो प्रस्ताव आला होता, पण प्रत्यक्षात घटना दुरुस्ती राजीव गांधी गेल्यानंतर झालेली आहे. हे असे बदल होत असताना या देशामध्ये साधारणतः 1975च्या दरम्यान एक असं आंदोलन उभं झालं की त्या आंदोलनाने या देशाची राजकारणच बदलवून टाकलं. ते आंदोलन होतं गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं नवनिर्माण आंदोलन सुरू झालं होतं. मी हे मुद्दामून सांगतोय बरं का. नवनिर्माण आंदोलन, त्या आंदोलनातून गुजरातमधलं काँग्रेस सरकार राजीनामा द्यावं लागलं, उखडून टाकलं. तिकडे बिहारमध्ये जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभं झालं भ्रष्टाचार निर्मूलनाचं. त्याच्यामध्ये तेव्हाच्या जनसंघासकट सगळे पक्ष, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष सोडून सर्व पक्ष त्याच्यामध्ये सामील झाले, आणि एकच टार्गेट होतं त्यांचं की इंदिरा हटाव, एवढाच नारा होता. तर का हटाव, कशाचा. त्याच्यातून मग पुढे बडोदा डायनामिट कांड झाला. मग त्याच्यातून आणीबाणी आली. आणीबाणी जवळजवळ 22 महिने राहिली. त्याच्यातून मग पुन्हा ते जनता सरकार आलं वगैरे वगैरे, हे सगळे झाले. त्याच्यानंतरचा पूर्ण राजकीय कालखंड या देशामध्ये आघाड्यांच्या सरकारचा आला. फक्त राजीव गांधीच्या तो कालखंड, एकपक्षीय सरकारचा कालखंड सोडला तर नंतर आघाड्याच्या सरकार झालं.
राजीव गांधीच्या काळात मग व्ही पी सिंगचं सरकार आलं. व्ही पी सिंगने मंडल आयोग लागू केल्याबरोबर तिकडे कमंडलचा डमरू वाजायला लागला आणि देशाच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी पडली आणि ते कमंडलूचं राजकारण हावी झालं आणि तिथून पुन्हा देशाचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण पुन्हा बदलायला लागलं आणि नंतर हळूहळू पुन्हा मग एकपक्षीय सरकार कधीच नाही आलं. मग UPAचं सरकार आलं. ते 2004, 9 आणि 14पर्यंत राहिलं आणि त्यानंतर या देशामध्ये अशा शक्ती ज्या शक्ती पूर्वीही होत्या, आताही आहे, आता त्या सत्तेत आहे आणि 14 नंतर या देशाचा सामाजिक, आर्थिक आणि सगळा राजकीय पटच बदलवून टाकला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला आपण तोललं पाहिजे, मोजलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आज या सगळ्या ज्या पाण्यासाठी 1927ला बाबासाहेबांनी 14 तळ्यावर आंदोलन केलं, त्यापूर्वी 1920ला माणगावच्या परिषदेमध्ये सार्वजनिक पाणवठे खुले झाले पाहिजे असा उल्लेख आहे त्यांच्या भाषणामध्ये. 1920 पासून पाण्यासाठी चाललेला संघर्ष अजूनही काही थांबलेला आहे असं तुम्हाला वाटते का? एक. त्याच्यानंतर सरकारने मग ग्रामीण भागामध्ये पाणी देण्यासाठी खूप योजना आल्या, कोट्यावधी रुपये खर्च केले. त्याच्यानंतर 2000ला एक जागतिक बँकेच्या खर्चाने जलस्वराज नावाची योजना आली, त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 35% निधी हा SC आणि ST लोकांसाठी राखून ठेवला की त्यांच्या वाड्या वस्तीमध्ये शुद्ध पाणी द्यावं यासाठी. त्याचाही लेखाजोखा आपल्याला सापडत नाही. ते किती टक्के सक्सेस झाले आपल्याला सापडत नाही. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक प्रश्नही तसेच कायम राहिले, काही सुटले, काही तसेच राहिले. हे सगळे जे आहे प्रश्न या देशामध्ये 2014 नंतर आपण या देशाच्या सगळ्या इतिहास, भूगोल आणि अर्थकारणाकडे पाहिलं तर आपल्याला तळ्यातलं पाणी पिण्यासाठी फक्त ते आंदोलन होतं का? तळ्यामध्ये जायचं आणि पाणी प्यायचं एवढ्यासाठीच ते आंदोलन होतं का? तळ्याच्या जायचं आणि तिथून पाणी प्राशन करून परत जायचं याच्यासाठीच होतं का ते? बाबासाहेब स्वतः म्हणतात त्यांच्या त्या भाषणामध्ये, 14 तळ्याचे पाणी प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आज पावे तो 14 तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी आम्ही काही मेलो नव्हतो. 14 तळ्यावर जावायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जायचे नाही, इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावायचे आहे. हे माणूस असण्याचं आम्ही सुद्धा या देशातला एक अस्पृश्य, अतिदलित समाज जो म्हणजे सर्व याच्यापासून वंचित असलेला जो आहे तो सुद्धा माणूस आहे. हे माणुसकी सिद्ध करण्यासाठी, माणूसपण सिद्ध करण्यासाठी जे आहे तर तो लढा होता आणि हा माणूसपण सिद्ध करण्यासाठीचा लढा अद्याप सुद्धा चालू आहे. तो लढा संपलेला नाही, फक्त त्या लढ्याचं स्वरूप बदललं. तुम्हाला बच्चालाल यादव उन्मेष नावाचा कवी माहीत आहे का? UP मधला आहे. कोणी ऐकलं मग? बच्चालाल उर्फ उन्मेष. त्याची एक कविता आहे, कौन जात है भाई, खूप गाजलेली आहे. कौन जात है भाई, दलित है साहब, नहीं मतलब किस में आते हो, आपकी गाली में आते हैं. बच्चालाल मग तो कवी म्हणतो, आपके गाली में आते, गंदी नाली में आते हैं और अलग अलग हुई थाली में आते हैं साहब, मुझे लगा हिंदू में आते हो. आता हूँ ना साहब आपके चुनाव में. वह क्या खाते हो भाई, जो एक दलित खाता है साहब, नहीं मतलब क्या क्या खाते हो, आपसे मार खाता हूँ, कर्ज का भार खाता हूँ और तंगे में नून तो कभी अचार खाता हूँ साहब, नहीं मुझे लगा कि मुर्गा खाते हो, खाता हूँ ना साहब आपके चुनाव में. क्या पीते हो भाई, तो दूसरा विचारतो त्या कवीला, क्या पीते हो भाई, जो एक दलित पीता है साहब, नहीं मतलब क्या क्या पीते हो, छुआछूत का गम, कवि सांगतो छुआछूत का गम, टूटे अरमानों का दम और नंगी आंखों से देखा गया सारा भरम साहब, मुझे लगा शराब पीते हो, पीता हूँ ना साहब आपके चुनाव में. पीता हूँ ना साहब आपके चुनाव में क्या मिला है भाई, तो माणूस विचारतो त्या कवीला, क्या मिला है भाई, जो दलितों को मिलता है साहब, कवि सांगतो जो दलितों को मिला है साहब, नहीं मतलब क्या क्या मिला है, जिल्लत भरी जिंदगी, आपकी छोड़ी हुई गंदगी और तीस भर भी आप जैसे परजीवियों की बंदगी साहब, मुझे लगा वादे मिले हैं, मिलते हैं ना साहब आपके चुनाव में, मिलते हैं ना साहब आपके चुनाव में. क्या किया है भाई,
क्या किया है भाई, तो दूसरा विचारतो। जो दलित करता है साहब, नहीं मतलब क्या क्या किया है। 100 दिन तालाब में काम किया, पसीने से तर सुबह को शाम किया, और आते जाते ठाकुरों को सलाम किया साहब। मुझे लगा कोई बड़ा काम किया है ना साहब आपके चुनाव का प्रचार। हे वास्तव जे आहे, राजस्थानमध्ये छैलसिंग गुरुजी दलित विद्यार्थी त्याच्या मटक्यातून पाणी पितो म्हणून त्याला बेदम मारून टाकतो। दलितांनी मिशी ठेवली म्हणून राजस्थानमध्ये त्या तरुणाला मारून टाकतात। दलित घोड्यावर बसला म्हणून त्याच्यावर अन्याय केला जातो, मारल्या जातं। हे संपलं आहे का? मनुष्य म्हणून जगण्याची लढाई अद्यापही संपलेली नाही आहे। आलं का मित्रांनो? मनुष्य म्हणून जगणे, आपण आपला आर्थिकता सुधारलेला आहे। आपल्यातले काही लोक आर्थिक फार संपन्न झालेले आहेत, काही उद्योगधंद्यातही आलेले आहेत, अनेक ठिकाणी। मी सुद्धा संपन्न झाले, तुम्ही सुद्धा संपन्न आहे आपल्या, पण तो किती टक्के आहे असा आर्थिक संपन्न झालेला? म्हणजे जे एस पाटलांनी जसं सांगितलं, असंघटित क्षेत्रामध्ये आजही फार भयानक स्थिती आहे। असंघटित क्षेत्र म्हणजे मी संघटित क्षेत्रातला, तुम्ही संघटित क्षेत्रातले। असंघटित क्षेत्र हे भयावह आहे आज। जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे त्याची स्थिती पूर्वीपेक्षा आता वाईट आहे। या असंघटित क्षेत्रामधले लोक जे जगतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दलित आदिवासी आहेत। हे असंघटित लोक जे आहे भारतामधले, त्यांची कुठली गिनतीच नाही। अनेक क्षेत्रामध्ये आहे। कंपन्यांमध्ये नोकरी लागते, कंपन्यांचे कायदे बदलले। 20 कर्मचारी असेल तर कंपनी कायदा लागू होता, आता सारे कामगार कायदे एकत्र करून 300च्या वर मला वाटते असेल तरच कंपनी कायदा लागू होतो। हे सगळं बदलचं वास्तव जे आहे, जगण्यासाठी लागणारे जे हैगय करावं लागते, जगण्यासाठी जे अर्थ लागतं, काम लागतं, हे सगळं जे आहे बदलवून टाकलं। पर्यायाने आपल्या समोरचे प्रश्न नव्याने उभे झालेले आहे। पर्यायाने आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जवळजवळ 50%च्या वर असे खेडे आहे की जिथे अजूनही शुद्ध पिण्याचं पाणी नाही। देशामध्ये अजूनही असे काही गावं आहे की जिथं फ्लोराईड मिश्रित पाणी आहे। देशामध्ये असे गाव आहे की जिथे आयरन मिश्रित पाणी आहे। गडचिरोली जिल्ह्यात जा, चंद्रपूर जिल्ह्यात जा, फ्लोराईड मिश्रित पाणी आहे, अजूनही त्याच्यावर उपाय नाही। गडचिरोलीचा आयरन मिश्रित पाणी आहे, अजूनही त्याच्यावर उपाय नाही आहे। असं देशभर आहे। हे फक्त मी 2 जिल्ह्याचं उदाहरण सांगितलं तिथं काम केल्यामुळे। हे देशभर आहे। मी बस्तरला जाऊन आलो, मी उडीसाला 5दा जाऊन आलो, आदिवासी जिल्हा। आता परवा मी संबलपूर जिल्ह्यातून आलो आहे। मी तिकडे राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये जाऊन आलो। दलितांचे, आदिवासींचे स्थिती, प्रश्न आणि हाल सगळे सारखेच आहे। मग ती मनुष्य असण्याची जी लढाई आहे 1927ला सुरू केली, 1920ला सुरू केली, ती संपली आहे का? ती संपली आहे का? ती जर लढाई संपली नसेल तर आपला तत्वव्यूह जो आहे, आपली लढाई नेमकी कोणाशी आहे हे आता आपल्याला माहिती आहे। आणि ही लढाई जी आहे इतकी साधी सरळ नाही आहे। कारण 1991च्या डंकेल प्रस्ताव, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणाने आपलं अर्थव्यवस्था, आपलं सामाजिक जीवन आणि आपलं सगळं जीवनच बदलून टाकलेलं आहे। आता 2014 पासून सार्वजनिक क्षेत्र हे खुले केले गेले। बँका, सगळ्या बँका एकत्र केल्या गेल्या। रेल्वे विकण्यात आलेली आहे। सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग विकण्यात आले। एअर इंडिया विकल्या गेलेली आहे। बाल्को विकल्या गेलेली आहे। कितीतरी अशा कंपन्या आहेत। जहाज, शिपिंग यार्ड्स, शिपिंग हे बंदरं विकल्या गेलेली आहे। एअरपोर्ट विकल्या गेलेले आहे। काय राहिलं? ज्या रिझर्वेशनची आपण गोष्ट करतो, ज्या रिझर्वेशन आता कोणीतरी उल्लेख केला, बाबासाहेबांनी रिझर्वेशन वगैरे भरपूर सांगण्यात आलं, हे सगळं विकल्या गेलेलं आहे। हे सगळं विकल्या गेलेलं आपल्यासमोर राहिलं काय? आपण आपली लढाई आता बदललेली आहे। आपली लढाई फार कठीण झालेली आहे। अशी विचित्र अवस्थेत आपण येऊन ठेपलेलो आहे। आणि यासाठी जे आहे, म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलं की ही लढाई मनुष्यत्व आहे। मग बच्चालाल यादव म्हणतो तसं पुन्हा जे आहे, बच्चालाल यादव सारखाच एक कवी आहे, सुनील, यस बच्चालाल यादव सारखाच एक कवी आहे, सोनू रुद्र मडावी। त्याची एक कविता आहे, वाचून दाखवत नाही, फक्त शीर्षक वाचून दाखवतो। तो म्हणतो, मेरा आदिवासी होना ही काफी है मेरी हत्या के लिए। फार मोठी कविता आहे। मेरा आदिवासी होना ही काफी है मेरी हत्या के लिए। आज खाणीच्या नावाखाली, नक्षलांच्या नावाखाली आदिवासींची गेल्या 40 वर्षात कत्तल झाली। आणि आता नवे जे उद्योग येत आहे, सुरजागड पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, हसदेव पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, उडीसा पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे। तिथली संस्कृती गेली, भाषा गेली, पाणी गेलं, तिथली बोली गेली, तिथलं त्यांचं जगण्याची साधनं गेली, हे सगळं गेलं। म्हणून तो कवी म्हणतो, सोनू रुद्र मडावी, की
मेरा आदिवासी होना ही काफी है, मेरी हत्या केली. हे सगळं जे आहे, दलितांचं दुःख काय, आदिवासीचं दुःख काय, हे सगळं सगळं सारखं आहे. म्हणून मित्रांनो, एक जाता जाता मी जे आहे, बाबासाहेबांनी 25/11/49ला एक फार सुंदर विधान केलं होतं त्या भाषणामध्ये, शेवटच्या भाषणामध्ये. मग कोणीतरी उल्लेख केला, शेवटचं भाषण वगैरे असं कोणीतरी उल्लेख केला. त्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं होतं, समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. स्वातंत्र्य आणि समता काय आहे? नुसतं स्वातंत्र्य मिळालं आणि समता येत नाही. नुसतं स्वातंत्र्य मिळालं म्हणून समता येत नाही. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समता स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही. आलं लक्षात? स्वातंत्र्य मिळालं म्हणून समता येत नाही, आणि समता आली म्हणून स्वातंत्र्य येत नाही, आणि समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येत नाही. तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावापासून वेगळी करता येत नाही. आज बंधुभाव राहिला आहे का? मुस्लिमांच्या कत्तली केल्या जाते, अल्पसंख्याकांच्या कत्तली केल्या जाते. तो आदिवासी माणूस कोणी मध्य प्रदेशला, त्याच्यावर मुतला कोणी BJPचा माणूस. बंधुभाव आहे का? बंधुभाव, समता ही बंधुभावापासून वेगळी करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचं, बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. आज तेच चाललेलं आहे. आज नेच जे बहुतांश लोक आहे, जे म्हणतो ना या देशातले, ते लोक आता आपल्यावर राज्य करताय. ते लोक आपल्याला दिशादर्शन करताय, कसं जगायचं, काय खायचं, कोणते कपडे घ्यायचे, काय पाहायचं, काय नाही पाहायचं, कुठला सिनेमा पाहायचा, कुठल्या सिनेमाला जायचं, कुठं जायचं, कसं जायचं, ते आपल्याला दिग्दर्शन करताय. स्वातंत्र्य जेव्हा समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. हे इतकं स्पष्ट बाबासाहेबांनी त्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं. आणि आपली लढाई, आजची जी लढाई आहे, फार विचित्र झालेली आहे. आणि विचित्र या अर्थी की किचकट झाली आहे. नवे प्रश्न, काही प्रश्न, जुनेच प्रश्न नव्या रूपात आपल्यासमोर आहेत. नेमका शत्रू कोण हे आपल्याला माहीत आहे, पण काही लोक शत्रूच्याच गोटात जाते. जसं आता मार्शलनी सांगितलं, शत्रूच्याच गोटात जाते आणि शत्रूच्या गोटात जाऊन आपल्यावरच वार करते, आणि आम्हीच तुमचे तारणहार हे सांगत फिरते. हे घातक आहे. आणि हे साखळी मोडायची असेल, हे भिंत फोडायची असेल, तर आपल्याला फुल्यांनी त्यांच्या गुलामगिरीत सांगितलं ते, बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात सांगितलं ते, हे असे सगळे दुवे जोडत आपल्याला जे आहे, या देशातला अल्पसंख्याक, या देशातला दलित, या देशातला आदिवासी ही मोठ, आणि मग कोणीतरी OBCचे बोलले, भरपूर बोलले ते, हे सगळे जे आहे, हे सगळं कठीण काम जे आहे करण्याची जबाबदारी जी आहे, आपण आता साठीच्या वर आहोत. यांनी सांगितलं तरुण कुठं आहे? तरुण मोबाईलमध्ये आहे, तरुण व्हॉट्सअपमध्ये आहे, तरुण एप्स्टीनमध्ये आहे. म्हणजे तरुण एप्स्टीनमध्ये आहे. काही कोणाला मला सांगितलं की एप्स्टीनचं काय घेणं आहे? महाराष्ट्रात एप्स्टीन निघालं खरातांचं. हे सगळे प्रश्न जे आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहे, अतिमागासांचे प्रश्न आहे, भाषेंचे प्रश्न आहे, जगण्याचे तर प्रश्न आहेच आहे. सांस्कृतिक प्रश्न निर्माण झाले, सांस्कृतिक संघर्ष नव्याने आपल्यासमोर उभा झालेला आहे. जो सांस्कृतिक संघर्ष बाबासाहेबांनी लढला आणि यशस्वी करून दाखवला, आताचा सांस्कृतिक संघर्ष बाबासाहेबांपेक्षा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर उभा आहे. हे आव्हान आपल्यासमोर आहे. हे आव्हान पेलण्याची या निमित्तानं आपल्याला सगळ्याला सुबुद्धी येऊ, आणि हे सगळे आपण एक हो, आणि आपण एक होण्यासाठी जे आहे, आपण बाबासाहेबांची 14 तळ्यापासूनच्या भाषणापासूनच्या, माणगावपासूनची प्रेरणा घेऊ. आपण सगळ्यांनी एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय बिरसा.